गेले तसं आपण व्यंजनांता बरोबर आहे. यातला आपण या ठिकाणी भाषासूत्र 1 बरोबर आहे. भाषासूत्रामध्ये भगवत, श्रीमत, शशीन, भावीन तसंच चंद्राविषयीची माहिती संस्कृतमध्ये योग्य रूप घालून आणि शशीन हा शब्द देऊन तुम्हाला ती माहिती पूर्ण करायची होती बरोबर आहे. गेल्या तासाला हा आपण भाग इथपर्यंत बघितलेला होता. आताच्या तासाला आपण पुढचा शब्द बघणार आहोत आत्मन. अन्नंतम पुल्लिंगम नाम. आत्मन आणि हे राजन अन्नंतम पुल्लिंगम नाम. आता आत्मन हा शब्द कसा चालवला आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे. आत्मन आणि राजन. नंतर जन्मन, नामन हे शब्दसुद्धा इथं अनंत, अनंतम हे नपुसकलिंगी आहेत. जन्मन आणि कुठला तर नामन हे नपुसकलिंगी आहेत. आणि आत्मन आणि राजन हे पुल्लिंगी शब्द आहेत. पुल्लिंग, नपुसकलिंग, स्त्रीलिंग तर माहिती आहे बरोबर. लिंग माहिती आहेत आपल्याला. तर ही अनंतम पुल्लिंग नाम बघा. पहिलं आत्मन कसं वाचायचं आहे ते एकदा लक्षात घ्या. आत्मन अनंतम पुल्लिंग नाम. आत्मा आत्मानव आत्मानः प्रथमा. आत्मानम आत्मानव आत्मनः द्वितीया. आत्मना आत्मभ्याम आत्मभिः तृतीया. आत्मने आत्मभ्याम आत्मभ्यः चतुर्थी. आत्मनः आत्मभ्याम आत्मभ्यः पंचमी. आत्मनः आत्मनो आत्मनां षष्ठी. आत्मनि आत्मनो आत्मसु सप्तमी. हे आत्मन, हे आत्मनो, हे आत्मानः संबोधन. राजन, राजन हा पुल्लिंगी नावाचा शब्द आहे बघा. राजा राजानौ राजानः प्रथमा. राजानं राजानौ राज्ञः द्वितीया. राज्ञा राजभ्यां राजभिः तृतीया. राज्ञे राजभ्यां राजभ्यः चतुर्थी. राज्ञः राजभ्यां राजभ्यः पंचमी. राज्ञः राज्ञो राज्ञां षष्ठी. राज्ञी राजनी राज्ञो राजसु सप्तमी. हे राजन, हे राजानो, हे राजानः संबोधन. हे राजन आणि आत्मन हे अनंतम पुल्लिंगी शब्द आहेत बरोबर. नाम आहे. राजन म्हणजे राजा आणि आत्मन आत्मा बरोबर आहे. आत्मन म्हणजे काय या ठिकाणी तर आपण काय करतो आत्मन आत्मपरीक्षा आपण म्हणतो. आत्मा म्हणजे स्वतःशी किंवा इथं आत्मा या पद्धतीचा अर्थ होऊ शकतो. आत्मन स्वतःशी. आत्मन आत्मा. आत्मा म्हणजे आत्मा आपल्याला माहिती आहे बरोबर आहे का. म्हणजे या पद्धतीने हा शब्द आहे. आणि राजन राजा. पुढचा जन्मन अनंत नपुसकलिंगी नाम. जन्म आपण अनंत हा पुल्लिंगी नाम बघितला आत्मा आणि अनंत पुल्लिंगी नाम दुसरं बघितलं राजा. तिसरं आहे जन्मन. जन्म नपुसकलिंगी बरोबर आहे की नाही. नपुसकलिंगी जन्मन आणि नामन नाम बघा. जन्म जन्मनी जन्मानी प्रथमा. जन्म जन्मनी जन्मानी द्वितीया. जन्मना जन्मभ्याम जन्मभिः तृतीया. जन्मने जन्मभ्याम जन्मभ्यः चतुर्थी. जन्मनः जन्मभ्याम जन्मभ्यः पंचमी. जन्मनः जन्मनो जन्मनां षष्ठी. जन्मनि जन्मनोः जन्मसु सप्तमी. हे जन्म, हे जन्मनी, हे जन्मानि संबोधन. नाम नामनी नामनी नामानि प्रथमा. नाम नामनी नामनी नामानि द्वितीया. नामना नामभ्याम नामभिः तृतीया. नामने नामभ्याम नामभ्यः चतुर्थी. नामनः नामभ्याम नामभ्यः पंचमी. नामनः नामनो नामनां षष्ठी. नामनी नामनी नामनो नामसु सप्तमी. हे नामन, हे नामनी, हे नामानी संबोधनम. पान नंबर 21 येते का लक्षात. मी आत्ता तुम्हाला आत्मन राजन जन्मन नामन हे शब्द बरोबर आहे काय केलेले आहेत वाचून दाखवलेले आहेत. टेबल कसे वाचायचे हे तुम्हाला सगळं लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला जरी टेबल वाचता आले पाहिजेत. खाली तुम्हाला आत्मन अनुसारण महात्मन अद्वन यद्वन ब्रह्मण अश्वन इत्यादी. राजन अनुसारण ग्रावण मूर्धन महिमन गरिमन लगिमन सीमन प्रेमण इत्यादी. जन्मन अनुसारण कर्मण वत्मन भस्मन ब्रह्मण सद्मन इत्यादी. नामन अनुसारण हेमन व्योमन प्रेमन सामन दामन धामन लोमन इत्यादी. ब्रह्मन तथा प्रेमन पुल्लिंगे नपुसकलिंगेचे वर्तते. आता आत्मन कशाप्रमाणे चालतो. अजून कुठले शब्द चालतात आत्मनप्रमाणे तर महात्मन अदमन कुठलेही दोन दोन शब्द घेऊन तुम्ही खाली दिलेले आहेत
आत्मनप्रमाणे आदेन चालणारे, राजनप्रमाणे आणि चालणारे, जन्मन नामन कुठलेही 2 शब्द घेऊन काय करायचे, तालिका तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. तुम्हाला त्याशिवाय यातलं काहीही कळणार नाही, हे लक्षात घ्या. आता पुढच्या पानावर, पान नंबर 22, वाच चकारांतमय. वाच म्हणजे वाणी, वाच म्हणजे वाणी. चकारांत स्त्रीलिंगी नाम आहे आणि दिश शकारांत, दिश श आलाय शेवटी म्हणून शकारांत स्त्रीलिंगी नाम. दिश म्हणजे दिशा. वाक, वाघ म्हणजे वाणी, वाच. बरोबर आहे. हे झाले कुठले, चकारांत शब्द आहे. आणि दिश कुठला आहे, शकारांत. हे लक्षात घ्या. शेवटच्या शब्दावर सगळं अवलंबून आहे. शकारांत आहे, चकारांत आहे, तकारांत आहे, सकारांत आहे. या गोष्टी त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर अवलंबून असतात. आता इथं वाच च आलाय, बरोबर आहे, म्हणून चकारांत. दिश श आलाय म्हणून शकारांत. बघा, चकारांत स्त्रीलिंगी नाम वाच. या वाचप्रमाणेच पयोमुच, त्वच हे शब्द चालतात आणि दिश शब्दवत, दृश्य इत्यादी शब्द चालतात. आता तुम्हाला वाचायचं कसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता वणिज जकारांत आहे. वणिज जकारांत काय आहे, कारण वणिज ज हा शेवटी आलाय, बरोबर आहे की नाही. वणिज पाय मोडलाय म्हणजे व्यंजन आहे, वणिज. जकारांत पुल्लिंगी नाम. वणिज म्हणजेच काय, वणिज म्हणजे काय, तर व्यापारी, बरोबर आहे. आणि इकडं आलाय स्रज. स्रज जकारांत स्त्रीलिंगी नाम. स्रज, स्रज जकारांत स्त्रीलिंगी नाम. स्रजग. आणि इकडं वणिज. म्हणजे या पद्धतीनं इथं जकारांत दोन्ही सुद्धा एक पुल्लिंगी स्त्रीलिंगी अशी नावं इथं आलेली आहेत. बघा या ठिकाणी कसं वाचायचं एकदा सांगते फक्त. हा एवढाच टेबल मी वाचणार आहे आणि हा वणिक आणि एक चकारांताचा टेबल वाचून घेते स्त्रीलिंगाचा. बघा, वाक वाघ, वाचो वाचः प्रथमा, वाचम वाचो वाचः द्वितीया, वाचा वाग्भ्याम्य वाग्भी तृतीया, वाचे वाग्भ्याम्य वाग्भ्य चतुर्थी, वाचः वाचाभ्याम वाचभ्य पंचमी, वाचः वाचो वाचाम षष्ठी, वाची वाचो वाक्षु सप्तमी. तसंच दिक् दिग् दिशौ दिशः प्रथमा, दिशम दिशौ दिशः द्वितीया, दिशा दिग्भ्याम दिग्भिः तृतीया, दिशे दिग्भ्याम दिग्भ्यः चतुर्थी, दिशः दिग्भ्याम दिग्भ्यः पंचमी, दिशः दिशो दिश्वाम षष्ठी, दिशि दिशोः दिक्षुः सप्तमी. हे दिक् हे दिग् हे दिशो हे दिशः संबोधनम. आता वाणिज हा शब्द बघूया. जकारांत आहे. वाणिक वाणिग, वणिजो वणिजः प्रथमा, वणिजम वणिजो वणिजः द्वितीया, वणिजा वणिभ्याम वणिभिः तृतीया, वणिजे वणिभ्याम वणिभ्यः चतुर्थी, वणिजः वणिभ्याम वणिभ्यः पंचमी, वणिजः वणिजो वणिजाम षष्ठी, वणिजिः वणिजो वणिक्षु सप्तमी. हे वणिक हे वणिक हे वणिजो हे वणिजः संबोधन. अशा पद्धतीनं वणिज शब्द चालतो. आणि सृज, सृज हा शब्द या ठिकाणी जकारांतच आहे. आता खाली तुम्हाला वणिजप्रमाणे चालणारे ऋत्विज भिषज हे शब्द आहेत, बरोबर आहे की नाही. मग या पद्धतीने चालणारे शब्द एक शब्द निवडायचा आणि हा तुम्ही चालवून आणायचा आहे जकारांतमध्ये. आता पुढचं जे आहे जिज्ञासापत्र ते बघा जरा. स्तंभ पूर्णम कुरुत. तुम्हाला हे स्तंभ पूर्ण म्हणजे ही जी तालिका आहे, बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. बघा आता मी काय सांगते, लक्ष द्या. चित्रम दिलेलं आहे. कशाचं चित्र आहे, नृप. चित्रम आहे कशाचं आहे, राजाचं. प्रातिपदिकम काय आहे, नृप. प्रथमा एक वचन काय येणार, नृप ह, विसर्ग येईल. नंतर प्रातिपदिकम राजन, बुभृत, क्षमृत आणि महिक्षित. प्रथमा एक वचन राजा, बुभृत, बुभृत, क्षामृत आणि महिक्षित, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला सांगते मी, चित्र दिले राजाचं, राजाचं चित्र आहे. स्वरांतम
प्रातिपदिकम. प्रातिपदिकम राजाचं चित्र आहे. प्रातिपदिकम काय येणार? राजाला काय म्हणतो संस्कृतमध्ये? नृप. नुसता नृप हा येणार आहे. इथं प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द नृप. स्वरांतम आहे बरं का. प्रथम एकवचन काय होणार? नृप. आता व्यंजनांतम, व्यंजनांप्रमाणे प्रातिपदिकम काय होणार? राजन, भूभृत, क्ष्मामृत आणि महिक्षित. कळलं का? शेवटी या ठिकाणी न त त हे व्यंजनं लागलेली आहेत. आणि प्रथमा एकवचनामध्ये राजा, भूभृत, क्षामृत आणि महिक्षित या पद्धतीने. दुसरं चित्र कशाचं आहे? ढगांचं. जलद. जलद हे प्रातिपदिकम. जलद, नुसतं जलद. प्रथम एकवचन काय येणार आहे? जलद. पुढं विसर्ग येईल. आणि प्रातिपदिकम व्यंजनांत काय येणार आहे? पयोमुच. पयोमुच म्हणजेच काय? पयोमुच जलदचंच नाव आहे पयोमुच, पण ते व्यंजनांत आहे. चचा पाय मोडला म्हणून हे व्यंजनांत च आलेला आहे. आणि इथं प्रथम एकवचन होणार आहे पयोमुख. पयोमुख लक्षात घ्या, कचं पाय मोडायचं. हे या पद्धतीनं हे स्तंभ पूर्ण करायचं आहे तुम्हाला. आता इथं काय देणार आहे तुम्ही? चित्रम. प्रातिपदिक काय येणार आहे? पहिल्याचं फक्त मी उत्तरं देते लिहून, तेवढी फक्त लिहा. स्तंभ पूर्णम कुरुत. स्तंभ पूर्णम कुरुत. आता या जिज्ञासा पत्रमध्ये स्तंभ पूर्णम कुरुत मी आता तुम्हाला तोंडी सांगितले, त्याच पद्धतीने फक्त आता मी उत्तरे लिहिणार आहे. तिथं उत्तर फक्त तुम्ही लिहायचं आहे. इथं तुम्हाला प्रातिपदिकम दिलेले आहेत, तुम्ही प्रथमा एकवचन फक्त लिहायची आहेत. येते लक्षात? पहिलं चित्र काय आहे? राजाचं चित्र आहे. पहिलं आहे चित्रम राजाचं. प्रातिपदिकम नृप. प्रथमा एकवचन काय येणार आहे? प्रथमा एकवचन. प्रथमा एकवचन काय येणार? नृप. मी इथं फक्त एवढंच लिहिते तुमच्या लक्षात यावं म्हणून. प्रातिपदिकम तुम्हाला व्यंजनांतमध्ये दिलेलं आहे. पुढचा चार्ट बघा, पुढच्या टेबलवर यायचंय. राजन, भूभृत, क्षामृत, महिक्षित. आता प्रथमा एकवचन मध्ये काय येणार आहे? राजा. प्रथमा एकवचन. प्रथमा एकवचन मध्ये काय येणार? राजा, भूभृत, क्षामृत, क्षमामृत आणि महिक्षित. कळतंय? इथंपर्यंतचा भाग कळतोय का? आता दुसरा 2 नंबरचं चित्र आहे ते जलद. ढगाचं चित्र आहे. जलदला प्रथमा एकवचनामध्ये काय येणार आहे? जलद. दुसरं चित्र घेतोय आपण, जलद. लिहायचंय तुमच्या वहीमध्ये. प्रातिपदिक दिलेलं आहे पयोमुच, बरोबर आहे. व्यंजनांतम दिलेलं आहे पयोमुच, च पाय मोडलाय. आणि या ठिकाणी प्रथम एकवचन काय येणार आहे? पयोमुख. मुक, कच पाय मोडायला. या पद्धतीनं इथं तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. इथं फक्त मी उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही त्या पद्धतीनं काय करायचं आहे? या ठिकाणी हे इथं लिहायचं आहे. नृपह, राजा, भूभृत, क्षामृत, महिक्षित. दुसरं काय आहे? जलदह, पयोमुख. बरोबर आहे. ज्या ज्या गोष्टी दिल्या तेवढंच फक्त मी इथं उत्तरं दिलेली आहे तुम्हाला. इथंपर्यंत भाग लक्षात आलाय? ठीक आहे.
आता इथं तुम्हाला चतुर्थ पदम लिखत पान नंबर 23 वर या. 10वीचे विद्यार्थी लक्ष पुढं पाहिजे. पान नंबर 23 चतुर्थ पदम लिखत. चौथं पद लिहायचंय. पहिलं बघा वाणी वाण्या वाच वाचा लिहा. वाणी वाण्या वाच वाचा. दुसरं जल जलात पयस पयस हो. जल जलात पयस पयस हो विसर्ग द्यायचा आहे. तिसरं बघा प्राज्ञ प्राज्ञान धीमत धीमत हो धीमत धीमत हो. नदी नदी नाम सरित सरित सरिताम सरिताम. बघा चतुर्थ पद लिहायचंय. चौथं पद वाणी वाण्या वाच वाचा लिहा. चतुर्थ पद लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे दुसरा. चतुर्थ पदम लिखत. चौथं पद लिहायचंय. काय बघा वाणी वाण्या वाच काय येणार वाचाचं वाचा. कळ आ. जल जलात पयस पयस हो. जल जलात जल जलात पयस पयस हो. ई ई बघा काय येणार इथं प्राज्ञ प्राज्ञान प्राज्ञ प्राज्ञान धीमत धीमत हो. ई नदी नदीनाम नदी नदीनाम नदीनाम सरित सरित सरिताम. सरिताम. कळले काय बघा या पद्धतीनं वाणी वाण्या वाच वाचा प्राज्ञ प्राज्ञान धीमत धीमत हो. जल जलात पयस पयस हो. नदी नदीनाम सरित सरिताम. कळले का. आता पुढचा जो प्रश्न आहे वाक्यार्थ मेलनम कुरुत. बघा भूभृत पृथ्वीं रक्षती. भूभृत काय येणार आहे भूभृत. भू म्हणजे काय भूतलावर असणारे जे आहेत बरोबर आहे की नाही सजीव. पृथ्वी रक्षती पृथ्वी रक्षण करते. त्याची जोडी काय येणार आहे राजा मेदिनीम प्रतिपालयती. राजा मेदिनीम प्रतिपालयती. त्याचं राजा काय करतो
प्रतिपालन करतो म्हणजे पालनपोषण करतो. कशाचं? तर या पृथ्वीवरील म्हणजे मेदिनीम म्हणजे राजा काय करतो तर आपली प्रजा जी आहे त्याचं पालनपोषण करतो. म्हणजे कुठली जोडी येणार आहे? ऊ एकदम शेवटची. राजा मेदिनीम प्रतिपालयती. दुसरं व्योमनी विहायसह विहरंती. व्योमनी आकाशात विहायसह विहरंती. आकाशामध्ये पक्षी काय करतात? विहार करतात. आकाशे खगा उड्यन्ते ही जोडी येईल. तिसरी ई आकाशे खगा उड्यन्ते. संस्कृत वाक विबुध भारती. गिरवाणवाणी देवभाषा. संस्कृत वाक विबुध भारती गिरवाणवाणी देवभाषा. अ ही जोडी येईल तिसऱ्यामध्ये ईला. अ श्रीकृष्णस्य मस्तके मुकुटं भाती. गोविंदस्य मूर्ध्नि किरीट विराजते. गोविंदस्य मूर्ध्नि किरीटं विराजते. किरीट म्हणजे मुकुट. म्हणजे या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे त्याला समान असं वाक्य समानार्थी वाक्य तुम्हाला इथं त्याची जोडी जुळवायची. थोडक्यात काय? बुभृत पृथ्वी रक्षती. बुभृत म्हणजे भूतलावराचं पृथ्वीचं रक्षण करणारा कोण असतो तर या ठिकाणी परमेश्वर ईश्वराने हे सगळं घडवलंय बरोबर आहे की नाही. पृथ्वीचं रक्षण करणारा कोण आहे तर ईश्वर. मग त्या पद्धतीनंच राजा मेदिनी प्रतिपालयती. राजासुद्धा काय करतो तर प्रजेचं प्रतिपालन करतो पालनपोषण करतो. नंतर व्योमनी विहायस विहरंती. आकाशामध्ये पक्षी काय करतात? विहार करतात. मग तसंच आकाशे खगा उड्यन्ते. आकाशामध्ये खग म्हणजे पक्षी उडतात. समान जोडी त्याचा अर्थाची शोधून तुम्हाला काय करायचं आहे? वाक्यार्थ जुळवायचा आहे. कळतंय का? संस्कृत वाग विबुध भारती. संस्कृत भाषा ही कशी आहे? विबुध भारती महान भाषा आहे. मग तिच्याच त्याला समान अर्थ असणारं कुठलं वाक्य आहे? गिरवाणवाणी देवभाषा. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं अ श्रीकृष्ण मस्तके मुकुटं भाती. या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मस्तकावर मुकुट शोभून दिसतो. तसंच गोविंदसे मूर्ध्नि किरीटं विराजते. या ठिकाणी गोविंद श्रीकृष्णाचं नाव काय? गोविंद. मग त्याच्या कशावर तर या ठिकाणी भाळावर काय दिसतो शोभून? किरीट मुकुट शोभून दिसतो. जगत ईश्वरेन निर्मितम. जगाची निर्मिती कुणी केली आहे? ईश्वरानं केली आहे. मग या ठिकाणी विश्वम भगवता सृष्टम. विश्वाचा सृष्टीकर्ता कोण आहे तर भगवान. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला समान अर्थ असणारे वाक्याच्या जोड्या जुळवायच्यात. कळलंय? समजलंय का? शेवटची जोडी कळली. जगत ईश्वरे निर्मितम त्याला समान काय आहे वाक्य? विश्वम भगवता सृष्टम. म्हणजे या विश्वाचा सृष्टीकर्ता कोण आहे तर भगवान आहे ईश्वर आहे. ठीक आहे. इथंपर्यंतचा भाग कळलाय का सगळ्यांना? कळलाय का नाही कळला? ठीक आहे. आता जे खाली तुम्हाला दिलेलं आहे आता हे तुम्ही काय करायचं आहे? वाक्यार्थ मेलनम. काही अवघड नाही आहे. समान जोड्या इथं फक्त तुम्ही काय करा आता सध्या तुमच्या पेन्सिलला जरी तुम्ही केलं तरी चालू शकतं. वाक्यार्थ मेलनम कुरुत. बघा पहिली जोडी जी आहे ती ऊ. कसला ऊ आहे तर या ठिकाणी साधा ऊ आहे. पहिली जोडी कसली आहे? साध्या ऊची आहे. दुसरी कुठली आहे? ई. तिसरी जोडी कुठली आहे? अ. चौथी जोडी कशाची आहे तर या ठिकाणी ई. आणि पाचवी जोडी कशाची आहे तर आ. या पद्धतीनं वाक्यार्थ मेलनम तुम्हाला इथं आता मी तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला इथं मला जागा नाही आहे म्हणून इथं तुम्हाला जोड्या वाक्यार्थाच्या जोड्या इथं लावून दिलेल्या आहेत. आता पुढचा जो प्रश्न आहे तालिकाम पूरयत.
तालिका दिलेली आहे, तक्ता दिलेला आहे पुढचा, ती बघा इथं काय करायचं आहे. तालिकां पूरयत. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम, विभक्ती. हेम, हेमनी, हेमणी. बहुवचन हेमानी प्रथमा. बघा हेम, हेमनी, हेमणी, हेमानी प्रथमा. मी उच्चार कसे करते आणि तुमच्या पुस्तकात तुम्ही लक्ष द्यायचं आहे. पान नंबर 23 आलो आहे आपण. हेम, हेमनी, हेमणी, हेमानी प्रथमा. हेम, हेमनी, मला न जोडायचं आहे. हेमनी ऑब्लिक, हेमनी न दीर्घ, दुसरी वेलांटी नला. आणि बहुवचनामध्ये हेमानी, न रहस्व, नला पहिली वेलांटी. हेमानी प्रथमा. दुसरं विद्यावंतम, विद्यावंतम, मोचा पाय मोडायचा आहे. विद्यावंतम, विद्यावंतो, विद्यावंतः, विसर्ग, विद्यावतः, सॉरी, विद्यावंतम, विद्यावंतो, विद्यावतः द्वितीया. विद्यावतः तर नंतर विसर्ग. इथंपर्यंत भाग कळला आहे. तिसरा त्वचा, त्वग्भ्याम, त्वग्भी तृतीया. त्वचा, त्वग्भ्याम, त्वग्भी तृतीया. त्वग्भीही विसर्ग द्यायचा आहे. इथंपर्यंत भाग कळला आहे. तिसरा त्वचा, त्वग्भ्याम, त्वग्भी, पहिली वेलांटी त्वग्भी तृतीया. चौथा ब्रह्मणे, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभ्य चतुर्थी. ब्रह्मणे, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभ्य, विसर्ग द्या, चतुर्थी. ब्रह्मणे, न बाणाचा, ब्रह्मणे, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभ्य चतुर्थी. पाचवा भीषजः, भीषभ्याम, भीषभ्याम, मचा पाय मोडा. भीषभ्या, भीषभ्य, भीषजः, भीषभ्याम, भीषभ्यः, विसर्ग द्यायचा आहे पंचमी. ग्रावणः, ग्रावणोहो, ग्रावणोहो, विसर्ग द्या. व काढून त्याला न जोडा. ग्रावणोहो, ग्रावना, ग्रावनाम, ग्रावनाम, मचा पाय मोडा. ग्रावणः, ग्रावणोहो, ग्रावनाम षष्टी. योगिनी, वेलांट्या गीला नीला पहिल्या. योगिनी, योगिनोहो, विसर्ग. योगिनोहो, योगीषु, योगिनोहो, योगीषु सप्तमी. योगिनीः, योगिनी, योगिनोहो, योगीषु सप्तमी. कळलंय. पुढचा हनुमान, नचा पाय मोडा. हनुमान, हनुमंतौ, हनुमंतौ, हनुमंतः संबोधनम, हनुमंतौ संबोधनम. पहिल्यापासून बघा. हेम, हेमनी, हेमणी, हेमानी प्रथमा. विद्यावंतम, विद्यावंतौ, विद्यावतः द्वितीया. त्वचा, त्वग्भ्याम, त्वग्भिः तृतीया. ब्रह्मणे, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभ्यः चतुर्थी. भीषजः, भीषभ्याम, भीषभ्यः पंचमी. ग्रावणः, ग्रावणोहो, ग्रावणाम षष्ठी. योगिनी, योगिनोहो, योगीषु सप्तमी. हनुमान, हनुमंतौ, हनुमंतः संबोधनम. इथंपर्यंत भाग कळलाय का. शब्द कसे आहेत बघा. जे या पद्धतीनं तुम्हाला तिथं रूपं घालायची आहेत. कळतंय. इथंपर्यंतचा भाग समजला असेल, समजला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो योग्य रूपम योजयत, योग्य रूपम योजयत. आता इथं योग्य रूप योजायची आहेत. कशी योजायची आहेत बघा. सीता डॅश रत्नहारम यच्छति हनुमत. सीता हनुमते, सीता हनुमते रत्नहारम यच्छति. सीता हनुमानाला रत्नहार
देते. हनुमतचं योग्य रूप घालायचंय. सीता हनुमते रत्नहारम यच्छती. दुसरं बघा, तारकाः डॅश शोभन्ते. व्योमनचं योग्य रूप व्योमनी. तारकाः व्योमनी शोभन्ते. प्रजापालनम डॅश कर्तव्यम. कंसात काय, राजन. राजनचं योग्य रूप प्रजापालनम राज्ञः कर्तव्यम. प्रजेचं पालन करणं हे राजाचं कर्तव्य आहे, बरोबर आहे की नाही. पुढचा, मम मित्रस्य डॅश नसीरः नामने. मम मित्रस्य नाम नसीरः, म्हणजे माझ्या मित्राचं नाव काय आहे, नसीर. हे डॅश किम करवाणी. हे डॅश किम करवाणी. स्वामीनं. स्वामीनेचं योग्य रूप काय येणार आहे, हे स्वामीनं किम करवाणी. हे स्वामी काय केले. म्हणजे या पद्धतीने इथं तुम्हाला योग्य रूप घालायची आहेत. इथंपर्यंतचा भाग कळलाय का. कळला असेल तर इथंच हा भाग संपतो आहे. ठीक आहे.